गुहेतून वर आल्यासारखं वाटतंय. अरे बाहेरचा हा नजारा एक नंबर. हे मुख्य प्रवेशद्वारातून एंट्री केली आहे आपण आता. आता भयंकर ऊन आहे. 1:30 वाजलाय दुपारचा. नमस्कार मंडळी, दुपारचा 1 वाजलाय. माझ्या पाठीमागे बघताय आज आपण आहे मुंबई गोवा हायवेला. लांजा सोडून एक 8 ते 10 किलोमीटर पुढे आलोय. बरोबर सकाळी चिंचवडमधून पहाटे 5 वाजता निघालो होतो. माणगावला 7:10 होतो बरोबर. माणगाव सोडल्यानंतर मध्ये मध्ये काम चालू असल्यामुळे थोडा वेळ झाला. दुपारचा 1 वाजला. आता 75 किलोमीटर रत्नागिरी राजापूर गाडी लालपरी गेली. तर इथून कणकवली आता 75 किलोमीटर आहे. आधी प्लॅन असा होता देवबाग तारकर्ली तिथं 1-2 दिवस मुक्काम करून नंतर गोव्याला जायचं होतं. पण गोवा हायवेला लागल्यानंतर प्लॅन अचानक चेंज केला. आपण आता डायरेक्ट गोव्याला निघालो आहे. आजचा मुक्काम आणि कदाचित पुढचे 2 ते 3 दिवस आपण गोव्यालाच मुक्काम करणार आहे. कुठले कुठले स्पॉट बघायचे हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ह्या आणि कदाचित 2 भाग होतील या व्हिडिओचे. मनीषा, संग्राम आणि स्नेहा अशा आम्ही 4 चाललेलो आहे. दुपारचा 1 वाजला आहे. म्हणजे 7 ते 1 आम्हाला इथंपर्यंत यायला लागला आहे गोवा हायवेने. मध्ये मध्ये संगमेश्वरच्या इथं बरंचसं काम चालू आहे. बरेच पॅच अजून चालू आहेत. त्याच्यामुळे वेळ झाला आणि ऊन खूप जास्त आहे. आता 1 वाजता थोडंसं गाडीला आराम आणि आम्हाला पण थोडीशी विश्रांती म्हणून थोडं इथे बसलेलो आहे. कणकवली शहराचा ओव्हरब्रिज आहे. आता वाजले बरोबर 2:20. अजून इथून 130-125 किलोमीटर आहे पणजी. चौथा टोल नाका लागलाय जो सध्या चालू नाही. अजून कुठला एक सुद्धा टोल नाका चालू नाही. सेटअप सगळा रेडी आहे. 4 व्हीलर घेऊन आल्यानंतर भरपूर टोल द्यावा लागणार आहे मुंबई गोवा हायवेला. कणकवली आत्ताच पास केलंय आणि आता पणजी 100च्या आत आली. 97 किलोमीटर राहिले. 2-2:30 वाजले. 2:30 म्हणजे अजून 2 तास तरी लागतील किमान आपल्याला पोचायला. 2 ठिकाणी थांबून नाश्ता, एका ठिकाणी 10 मिनिटं विश्रांती घेतली बरोबर ना. असं वेळ 1 तास 1.5 तास आपला ह्याच्यात गेला असेल ना बिना प्रवासाचं. बाकी कंटिन्यू प्रवास करतोय म्हणून. पत्रादेवीचा चेक नाका पास केला आणि गोव्यात आपण एंट्री केलेली आहे. आता अंजुना बीचच्या इथं जाऊन आपल्याला रूम बघायची होती. कारण काहीही आधी ठरवलेलं किंवा बुक केलेलं नाही. ऑन द स्पॉट सगळं आपण बघणार आहे. वेलकम टू गोवा. दिवसभराच्या प्रवासानंतर हा असणार आहे आमचा पुढील 2 दिवसांसाठीचा निवारा. बरोबर 5 वाजता अंजुना बीचला पोहोचलो. पण तुम्ही हॉटेलच्या दारात जाऊन चौकशी केली तर साधारण 3 ते 4 हजार रुपये पर नाईट मोजावे लागतील. तेच जर आधीच ऑनलाईन बुकिंग केले तर मात्र 1500च्या आसपास चांगले हॉटेल्स उपलब्ध आहेत. आम्ही पण मग ऑनलाईन बुकिंग करूनच येथे आलो. हॉटेल थोडं ओल्ड टाईप आहे पण अशा उन्हाळ्यात AC रूम होती. सो आम्ही थोडं ॲडजस्ट करून 2000 मध्ये 2 दिवस इथे राहणार आहोत. हॉटेल कलंगूट बीच.
चला पटकन फ्रेश होऊन कलंगूट बीचवर फेरफटका मारून येऊ. गोवा ट्रिप मधला दुसरा दिवस आहे आणि पहिल्या स्पॉटला निघालो. नाश्ता वगैरे करून आता अगवाडा फोर्ट बघायला निघालो. फोर्टच्या इथं 100 रुपये पार्किंगला 4 व्हीलरला घेतले आणि आता आपण फोर्टमध्ये एंट्री केली. हे अगोडा फोर्टवर लाईट हाऊस बघायला आलो आपण. त्याचं प्रत्येकी 25 रुपये तिकीट आहे. चौघांचे 100 रुपये झाले. त्या गेटमधून आलो आपण. संग्राम सकाळी सकाळी फ्रेश बघून घ्या एकदा. स्नेहा लाईट हाऊस आम्ही बघितलेलं अंजन वेलचं. काय खतरनाक बापर. हे सुद्धा सुंदर आहे. तर वर गेल्यानंतर कळेल. वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आजूबाजूला हात लावू नका कोणी. कलरचं काम केलेलं आहे. गुहेतून वर आल्यासारखं वाटतंय संग्राम. या बाहेर आणि बाहेरचा हा नजारा एक नंबर. वा, हा संपूर्ण एरिया दिसतोय तो अगोडा फोर्ट आहे. ते जुनं लाईट हाऊस. तिथं बरेच मूवीचं शूटिंग झालेलं. आणि हा अथांग समुद्र. वाव, ह्या वडाच्या मोठ्या झाडाखाली गाडी लावली सावलीला. चालत जाऊन आपण आता अगोडा फोर्ट आणि जुनं हे पाहू. इथं पण एंट्री फी 25 रुपये पर हेड आहे. पिण्याच्या पाण्याची वगैरे इथे सोय केलेली आहे. हा माझ्या पाठीमध्ये दिसतोय अगोडा फोर्ट आणि हा साईडचा मोठा खंदक दिसतोय बघा. सुस्थितीत आहे. पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आहे. किल्ला प्रवेश सकाळी 9 वाजता उघडतो आणि संध्याकाळी 5:30ला बंद होतो. या वेळेतच यावं लागेल. चला एंट्री इथून. हे मुख्य प्रवेशद्वारातून एंट्री केली आहे आपण आता. आणि हे जुनं लाईट हाऊस आहे. आता नवीन लाईट हाऊसवर जाऊन आपण आलो. ह्याच्यावर बहुतेक वर जायला एंट्री नाही आहे. आणि हा संपूर्ण एरिया. हा इथला एकूण की प्लॅन आहे. हे लाईट हाऊस. ह्याच्या शेजारी आपण उभे आहे. हे वॉटर रिझर्व दिसतंय. हे मोठं दिसतंय. ह्या लाईट हाऊसच्या इथं बरेच पिक्चरचं शूटिंग झालेलं आहे. आणि हे किल्ल्याच्या तटावरून दिसणारा व्ह्यू आहे समुद्राचा बघा. अगवाडा फोर्ट पाहून आता आपण निघालोय पणजी सिटीमधील चर्च ऑफ अवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कन्सेप्शन पाहायला. हे चर्च बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांचे जसे जोश, आशिकी 2, दिलवाले 2, मुझसे शादी करोगी, अजब प्रेम की गजब कहाणी अशा बऱ्याच चित्रपटांचे चित्रीकरण इथं करण्यात आलेलं आहे. परंतु सध्या या चर्चमध्ये अंतर्गत दुरुस्तीचं काम चालू असल्यानं आतमध्ये प्रवेश नाही. ते आम्हाला बाहेरूनच पाहावे लागले. कुठं इकडे का सरळ सरळ मी वळायला सांगते तुम्हाला वळायचं तिथं. हे आपण आलो आता दोना पावला बीचवर जिथं बऱ्याच पिक्चरचं शूटिंग झालेलं आहे. अलीकडचं म्हणायला तर अजय देवगणचं सिंघमचं मेन ह्या बीचवर शूटिंग झालं होतं.
अडल्टसाठी 50 रुपये आणि 18 वर्षाखालील 25 रुपये असं तिकीट आहे. आलो का मी पण बदामात. हां, ह्या सर्कलमध्ये ते शूटिंग झालेलं बघा आता समोरचा, बरोबर ना. चला आता वर जाऊ मस्तपैकी, तिथून व्ह्यू एन्जॉय करू आता आपण. हा डोना पावला बीचच्या एकदम टॉपवरून दिसणारा व्ह्यू आहे. हे खालून बघितलं होतं आपण टॉपला. एक नंबर. हा व्हाईट कलरचा बंगला इतका सुंदर दिसतो ना वरून. बाजूने नारळाची झाडं आणि या इथून आपण एंट्री करून वर आलो. अशा पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्यावर वर चढून यायचं आहे. आता भयंकर ऊन आहे, 1:30 वाजला दुपारचा. अतिशय सुंदर रस्ता आहे. मॅजेस्टिक रोड पणजी सिटी मधला. दोन्ही बाजूनी एवढी जुनी झाडं आहेत, सांभाळलेत त्यांनी तोडातोडी न करता. खूप जुनी झाड आहे ती. दोना पावला बीच पाहून आता आपण पणजीमधून ओल्ड गोव्याकडे निघालोय. ओल्ड गोव्यामध्ये 2 मोठी चर्च आहेत. एक बॅसिलिका ऑफ बॉम जीसस, जे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. तसेच होली प्लेस ओल्ड गोवा चर्च आणि से कॅथेड्रल चर्च. बॅसिलिका चर्च 16व्या शतकातील तर कॅथेड्रल चर्च 17व्या शतकातील आहे. ओल्ड गोव्यातल्या फेमस चर्चमध्ये आलो आहे आपण, जिथं बॉडी ठेवलेली आहे बऱ्याच वर्षापासून. त्याचा साईडचा व्ह्यू आहे. अतिशय भव्य वास्तू आहे. आत कॅमेरा व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आत मला करता आलं नाही. आता ते पलीकडचं मध्ये एक रस्ता आहे, रस्त्याच्या पलीकडचं चर्च आपण बघायला जायचं आहे. आणि पाठीमागे स्नेहाची फोटोग्राफी चालू आहे. मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो ह्या चर्चचा. खूप मोठा प्रशस्त असा एरिया. आणि ह्या एक चर्च. ह्या चर्चमध्येच आत बऱ्याच वर्षापासून, शेकडो वर्षापासून म्हणतात, प्रिझर्व केलेली बॉडी आहे धर्मगुरूंची. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. हे आपण सध्या ओल्ड गोव्यामध्ये फिरतोय. पलीकडच्याच बाजूला ते मोठं चर्च होतं जिथं बॉडी प्रिझर्व केली, त्याच्या अपोजिट साईड. फोटोग्राफी लिहिले. आता 5 वाजता बरोबर बंद झाले. हे सुद्धा खूप मोठे चर्च आहे.
चला तर मंडळी, आपला हा गोव्यातला पहिला दिवस संपला आणि आम्ही मुक्कामी परत निघालोय. पुन्हा भेटू उद्या, म्हणजे या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात. उद्या आपण अंजुना बीच, पर्रा रोड, चापोरा फोर्ट इत्यादी पाहणार आहोत. तरी उद्याचा म्हणजे या व्हिडिओचा दुसरा भाग पाहायला नक्की विसरू नका. धन्यवाद.